नमस्कार मंडळी, ऋतूच्या रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तळणीचे मोदक पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता। सर्वात अगोदर आपण सारण बनवून घेऊया। तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये खसखस घेतलेली आहे। खसखस लालसर होईपर्यंत थोडेसे तीळ मी यामध्ये टाकलेले आहेत। आता इथे खसखस आणि तीळ थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर मी क्रश केलेले काजू बदाम यामध्ये टाकून घेतलेले आहे। काजू बदाम सुद्धा इथे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी किसलेला ओला नारळ आहे तो टाकून घेणार आहे आणि तुपामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे। सारण बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की नारळ जो आहे तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे, जेणेकरून सारणामध्ये तो कचकच लागला नाही पाहिजे। त्यामुळे जो तुम्ही गूळ टाकणार आहात त्यामध्येच जो नारळाचा किस आहे तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गूळ। गूळ लागेल तसंच गोड हवे तसंच आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे, त्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे अगदी थोडंसं जायफळ मी किसून टाकते। आता जे सारण आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि जे खोबरं आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सारणमध्ये व्यवस्थित असं मऊसूत लागलं पाहिजे खायला। आता मी गॅस बंद केलेला आहे, सारण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर मी मैदा इथे चाळून घेतलेला आहे। त्यानंतर इथे लागेल तसं मी मीठ घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मोहन ॲड करणार आहोत। तर या मोहनमध्ये मी थोडंसं तूप आणि थोडंसं डालडा घेतलेला आहे। तो खूप थोडंसं मोहन मी ते टाकलेलं आहे। जर तुम्ही मैदा कमी आणि मोहन जर जास्त घेत असाल तर होणार काय आहे, जे तुम्ही मोदक बनवणार आहात ते तेलामध्ये 100% फुटणार आहे। त्यामुळे नेहमी जेवढं पीठ आहे मैद्याचं त्यापेक्षा कमीच मोहन यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। आता जे टाकलेलं मोहन आहे त्यामध्ये मैद्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू लागेल तसं पाणी ओतून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना अशी काळजी घ्यायची आहे की पीठ हे जास्त घट्ट मळायचं नाही आणि खूप पातळसुद्धा मळायचं नाही। अगदी लाटताना अगदी सहज लाटलं जाईल असं पीठ आपल्याला इथं मळायचं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे। मी इथे थोडंसं 5 ते 6 मिनिटासाठी मुरण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे। आता सारण थंड झालेलं आहे आणि मैद्याचं पीठसुद्धा व्यवस्थित मुरलेलं आहे। आता घेऊयात मोदक करायला। आता मी सर्वात अगोदर पुरी लाटून घेणार आहे। तर जेव्हा आपण उकडीचे मोदक बनवतात तेव्हा आपण हाताने पारे बनवतो, पण आता हे मैद्याचे पीठ आहे। तुम्ही लाटून सुद्धा बनवले तरी पारे तुटणार नाही आणि हाताने बनवलं तरी चालेल, पण लाटून घेतल्यामुळे थोडासा वेळ वाचतो। त्यामुळे इथे मी पुरीही लाटून घेतलेली आहे आणि मगच त्यामध्ये सारण भरून मोदक तयार केलेला आहे। आता इथे आपल्याला जी पुरी आहे जी आपण मोदकसाठी लाटतो ती जास्त पातळ लाटायची नाही, कारण की पातळ लाटल्यामुळे त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि लाटताना सुद्धा जास्त पीठ लावायचं नाही, शक्यतो लावायचंच नाही आहे। आणि त्यानंतर अशा अलगद जवळ आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा, जेवढ्या जवळ आपण कळ्या पाडून घेतो ना तेवढे मोदक हा सुंदर छान दिसतो। अशा जवळ आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत।
आणि हाच फरक आहे उकडीच्या मोदकांमध्ये आणि मैद्याच्या मोदकामध्ये किंवा गव्हाच्या पिठाच्या, की गव्हाचं पिठक आणि मैद्याचं पिठक हे पीठ हे थोडंसं चिकट असल्यामुळे कळ्या ह्या सहजपणे पडल्या जातात, जास्त त्यात कष्ट घ्यावा लागत नाही. आणि उकडीचे जे मोदक असतात, जेव्हा तुमचं पिठाचं जे प्रमाण असतं किंवा त्याला तुम्ही जे वाफवून घेतात पीठ, त्याचं हे प्रमाण पूर्णपणे व्यवस्थितच पाहिजे, तेव्हा कुठे उकडीचे मोदक हे व्यवस्थित येतात. पण आता इथे पण याच्यामध्ये पण जी महत्त्वाची टिप्स गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहन जे आहे तुम्हाला हे जास्त टाकायचं नाही, जेवढं पीठ आहे त्याच्यापेक्षा कमीच मोहन टाकायचं आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की जास्त मोहन टाकल्यामुळे जास्त खुसखुशीत मोदक होतील, तर तसं नाही. मोदक हे शक्यतो तेलामध्ये टाकल्याच पटकन फुटायचा चान्स असतो, त्यामुळे मोहन थोडंसं कमीच टाकायचं आहे पिठापेक्षा, जेवढं पीठ आहे त्यापेक्षा. आता व्यवस्थित कळ्या पाडलेल्या आहेत मी आणि सारणसुद्धा भरून घेतलेलं आहे. आता अगदी एका साईडने मी ज्या सगळ्या कळ्या आहेत त्या अलगद हाताने अशा दाबून घेते अगदी, आणि एकाच डायरेक्शननी मी त्याला गोल गोल फिरून त्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या जुळून घेते. आणि हीच पद्धत तुम्ही उकडीच्या मोदकमध्ये सुद्धा केली तरी चालेल. सेम अशाच पद्धतीमध्ये जर तुम्ही उकडीच्या मोदकमध्ये पण ही प्रोसेस केली तरी छान पाकळ्या येणार आहेत. आता जेव्हा या सगळ्या कळ्या तुम्ही अलगद चिटकून घेतात तेव्हा अगदी जोरात प्रेस करायचं आहे, जेणेकरून कोणतीही कळी तेलात टाकल्या फुटणार नाही. त्यामुळे अगदी थोडंसं जोर लावूनच आपल्याला हे प्रेस करायचं आहे. आणि त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलेलं की पीठ हे मैद्याचं थोडंसं नरम, थोडंसं चिकटपणा त्याला पाहिजे, त्यामुळे हे व्यवस्थितच मळायचं आहे पीठ आपल्याला. तर चला, अशा पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहे. मोदक हे तळण्यासाठी तयार झालेले आहेत. आता आपल्याला सगळे मोदक हे छान तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक एक करून सगळे मोदक सोडते. तर आता मोदक ही जास्त आपल्याला, जसं आपण पुरी हलवतो तसे आपल्याला हलवायचे नाहीत. अगदी मंद आचेवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. अगदी छान असा ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे. आता यामध्ये करंजी आणि मोदक यामध्ये काही जास्त फारसा फरक नाही आहे, फक्त सारण जे आहे ते टोटली थोडंसं चेंज आहे. बाकी सगळं प्रोसेस सेम आहे आणि फक्त आकार हा वेगळा आहे. बाकी मोदक आणि करंजी एवढं नाव एक चेंज आहे, बाकी सगळी प्रोसेस तशीच आहे. आणि शेवट जो आहे मोदक तळण्याची प्रोसेस, तर मोदक छान असा मिडियम गॅसवर तळायचा आहे सगळे मोदक, जेणेकरून ते खुसखुशीत होतील. आणि जास्त गॅसची फ्लेम ही फुल करायची नाही. सुरुवातीला तर फुल फ्लेममध्येच टाकायचं आहे, फक्त त्यानंतर थोडेसे ब्राऊन व्हायला चालू झाल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर नक्की क्लिक करा, त्यामुळेच तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ मिळतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.